उज्जैनपुरीत आज रोकडोबा महाराजांची भव्य यात्रा, हजारो भाविकांची उपस्थिती अपेक्षित। आज दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी इथं नवसाला पावणाऱ्या रोकडोबा महाराजांची वार्षिक यात्रा आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी होतीये। या यात्रेनिमित्त गावात पहाटेपासूनच भाविकांची गर्दी उसळली असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। यात्रेची सुरुवात आज सकाळी 7 वाजता रोकडोबा महाराजांच्या दिंडीनं होणार आहे। ही दिंडी गावातील प्रमुख मंदिरांमधून मार्गक्रमण करत भक्तांना दर्शनाची संधी देणार आहे। रोकडोबा महाराज मंदिर, महादेव मंदिर, एकबा मंदिर, मारुती मंदिर असा मार्ग पार करत पुन्हा रोकडोबा महाराज मंदिरात दिंडीचा समारोप होतो। या दिंडीमध्ये भाविक मोठ्या श्रद्धेनं सहभागी होते। जय रोकडोबाच्या जयघोषात वातावरण दुमदुमून जाते। दुपारी 1:30 वाजता उज्जैनपुरी ग्रामपंचायत कार्यालयापासून श्री रोकडोबा महाराज मंदिरापर्यंत वस्त्र दिंडी काढण्यात येणार आहे। या दिंडीत अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असून त्यामध्ये आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भानुदास घुगे, जालना महानगरपालिकेच्या महापौर वंदनाताई मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, शिवसेना शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले आदींचा समावेश आहे। दुपारी 3 वाजता ब्राह्मण गल्ली ते रोकडोबा महाराज मंदिरापर्यंत नवस दिंडी काढण्यात येणार आहे। वर्षभरात केलेले नवस पूर्ण करण्यासाठी भाविक या दिंडीत सहभागी होतात, ज्यामुळे यात्रेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते। त्यानंतर दुपारी 4 वाजता उज्जैनपुरी ग्रामपंचायतीच्या वतीनं कंडारी रोडवरील शेतामध्ये महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय। हजारो भाविकांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून गावकऱ्यांनी यासाठी विशेष तयारी केली आहे। रात्री 8 वाजता रोकडोबा महाराज मैदानात भव्य कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। कीर्तनापूर्वी ग्रामपंचायतीच्या वतीनं ब्राह्मण समाजाचा सन्मान करण्यात येणार असून त्यानंतर कीर्तनास सुरुवात होईल। या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। दरम्यान यात्रेचा दुसरा दिवसही तितकाच महत्त्वाचा असून पहाटे 5 वाजता ग्रामपंचायत कार्यालयापासून आई भवानीचं सोंग काढण्यात येणार आहे। हे सोंग गावातील विविध मंदिरांमधून फिरून पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयात येणार आहे। या यात्रेची माहिती अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे, किशोर मुळे, काँग्रेस नेते कल्याण दळे, राजू दळे, सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे, सरपंच संतोष चोरमारे, जनार्दन चोरमारे, संजय घुगे, परमेश्वर शिंदे, रामेश्वर शिंदे, बाजीराव पाटील शिंदे, भिकाजी जाधव, पांडुरंग शिंदे, संजय वाघ, दिलीप मुळे, रामनाथ शिंदे, परमेश्वर शिंदे, हरिभाऊ वाघ, राजू घुगे, कैलास शिंदे, दादाराव शिंदे, बाबासाहेब शिंदे, भगवान पवार, विष्णू शिंदे, नरेंद्र मुळे शिंदे, विठ्ठल शिंदे, गणेश चोरमारे, ज्ञानेश्वर शिंदे, सोमीनाथ शिंदे, प्रदीप मुळे, दिगंबर मुळे, अशोक देवा पाठणकर तसेच ग्रामस्थांनी दिली आहे। उज्जैनपुरीतील रोकडोबा महाराजांची यात्रा ही केवळ धार्मिक कार्यक्रम नसून सामाजिक ऐक्य आणि परंपरेचं प्रतीक मानली जाते। दरवर्षीप्रमाणे यंदाही यात्रेत मोठ्या संख्येने भाविक सहभागी होत असून गावात उत्साहाचं आणि भक्तीचं वातावरण निर्माण झालं आहे।